नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर चला, आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवावं म्हटलं. आज म्हटलं रेसिपी दाखवावं तुम्हाला, कढी कशी बनवायची ते. बऱ्याच जणांना कढी अशा प्रकारे जमत नाही, तर मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे, खूप सारा लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, त्यानंतर शेंगदाणे आणि कढीपत्ता. पहिले आपण काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या, शेंगदाणे आणि लसूण, त्यानंतर जिरे आणि हे आपण पूर्ण पेस्ट करून, त्यानंतर कोथिंबीर पण टाकायची आहे आणि ती पूर्ण पेस्ट आपण मिक्सरमधून पूर्ण बारीक करून घ्यायची आहे. तर बरेच जणांची वेगवेगळी पद्धत असते, पण मी अशा पद्धतीने करते, तर कढी खूप टेस्टी आणि छान होते. तुम्ही पण अशी कढी नक्की करून पहा, खूप टेस्टी होते. आणि अशी पेस्ट तुम्ही बनवून घ्यायचे आहे. आणि चला, तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, नेक्स्ट व्हिडिओ कसा पाहिजे, कशासाठी पाहिजे ते पण सांगा. त्यानंतर मी इथे कढईमध्ये तेल टाकलेले आहे. तेल छान तापू दिले आणि त्याच्यामध्ये मोहरी, जिरे टाकलेले आहे. त्यानंतर ते छान असे फुटू दिलेले आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही, कढीपत्ता पण छान असा तळू दिलेला आहे. तर बऱ्याच जणांचे वेगवेगळे असतात करण्याची पद्धत, माझी अशी पद्धत आहे. त्यानंतर मी हे काढलेले मिक्सरमधून पेस्ट पूर्ण कढईमध्ये टाकलेली आहे. पाहू शकता तुम्ही, छान असे त्याला तळू द्यायचे आहे. आज म्हटलं चला तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवूया, दररोज तेच तेच बोर होता, त्यामुळे म्हटलं आज रेसिपीज दाखवूया. कढी केली होती, तर म्हटलं कढी दाखवूया तुम्हाला कशी बनवायची आहे. ती खूप टेस्टी लागते अशा प्रकारे जर तुम्ही कढी बनवली तर. त्यानंतर त्याला तरी येईपर्यंत असेच ठेवायचे आहेत. त्यानंतर मी इथे दहीची कढी करत आहे, तर तुम्ही दही टाकायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही बेसन पीठ टाकायचे आहे. आपल्याला जेवढे घट्ट पाहिजे असेल तर जास्त बेसन पीठ टाका, जर पातळ पाहिजे असेल तर कमी बेसन पीठ टाका. मला घट्ट आवडते, त्यामुळे मी जास्त बेसन पीठ टाकलेले आहे. पाहू शकता तुम्ही, त्याला किती तरी आलेली आहे आपल्या ग्रेव्हीला. आणि ही तरी आल्यानंतरच आपली कढी खूप टेस्टी आणि छान अशी लागते. त्यानंतर मी ते मिक्सरमधून काढलेले पूर्ण बॅटर कढईमध्ये टाकले आणि वरतून मी पाणी टाकलेले आहे. मला जेवढी कढी पाहिजे तेवढे मी पाणी टाकलेले आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी पाहिजे तेवढे मीठ, हळद टाकून घेतलेली आहे आणि छान प्रकारे असे ढवळून घेतलेले आहे. पाहू शकता तुम्ही, किती छान दिसते, असं वाटतं आत्ताच खावं. तुम्ही भाकरीसोबत, बाजरीच्या, ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान असे त्याला उकळू द्यायचे. छान कढी शिजली तर खूप टेस्टी लागते. झाकून ठेवायची नाही, त्यामुळे आपली तरी सगळी निघून जाते. पाहू शकता तुम्ही, किती छान अशी कढी दिसत आहे, मस्त घट्टसर आणि छान अशी. तर अशा प्रकारे तुम्ही कढी करू शकता. आणि मला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, माझी आजची रेसिपीज कशी वाटली. छान वाटली असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग, धन्यवाद.